रात्रकालीन ड्युटीवर जाणाऱ्या ग्रामीण पोलीस कर्मचारीच्या दुचाकीला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे। केशव महादेव सुने वय 55 वर्ष असे अपघातात मरण पावलेल्या पोलीस कर्मचारीचे नाव आहे। हा भीषण अपघात सोमवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील पेट्रोल पंप जवळील रस्त्यावर झाला आहे। ड्युटीवरून परत घरी आलेल्या पोलीस कर्मचारी केशव सुने यांनी घरी परिवारासोबत जेवण करून गप्पा केल्या आणि पुन्हा रात्री कर्तव्यावर जाण्यापूर्वी थोडा विसावाही घेतला। सोमवारी सायंकाळी पुन्हा रात्रकालीन ड्युटीवर जाण्यासाठी गणवेश घालून तयारी केली। त्यात वाहतूक सुरक्षा आणि स्वतःचे संरक्षण म्हणून डोक्याला हेल्मेटही लावले। रस्त्याने येत असताना त्यांच्या सिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत समोरून येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहन चालकाने सुने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात सुने यांना जबर मार लागून ते मृत्युमुखी पडले। याची माहिती होताच शिरसगाव कसबा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। मात्र घटनास्थळी जाताच त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी बजाविणाऱ्या पोलीस कर्मचारी केशव सुने यांना पाहताच धक्का बसला। पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केशव सुने यांच्या मृत्यूची माहिती होताच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे। अलीकडे कोरोना काळात एकीकडे ड्युटी बजावित असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना लागण होऊन अनेक पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहे। तर अपघातामध्ये सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे। आपले कुटुंब तर दुसरीकडे कोरोनापासून जनतेचे संरक्षण करिता आपल्या आयुष्याचं बलिदान देणे, तर दुसरीकडे कर्तव्यावर जात असताना केशव सुनेसारख्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।